श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सनातन धर्मात एकादशी तिथी ही महिन्यातील सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते. देवउठणी एकादशी हे व्रत कार्तिक महिन्यात पाळले जाते. या शुभ तिथीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व कामामध्ये यश मिळते आणि विष्णुदेव देखील प्रसन्न होतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेतून जागे होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हा दिवस देवउठणी एकादशी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस शुभ असून मांगल्यपूर्ण कामाला सुरुवात होते. या शुभ दिवशी भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. यासह काही खास गोष्टींचे दान देखील करतात. अशी मान्यता आहे की या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांमधून सुटका होते. तसेच हे व्रत केल्याने आपल्याला शुभ फळ देखील मिळते. पण या एकादशीच्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. तर या एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये, तसेच या दिवशी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आता ही कार्तिक एकादशी म्हणजे या दिवशी घरामध्ये सर्व महिलांना, पुरुषांना उपवास असतो. पण घरामध्ये लहान मुले असतील, तसेच गर्भवती महिला असतील, तसेच घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर अशा व्यक्तीला उपवास नसतो. मग अशा वेळेस अशा व्यक्तींनी देखील घरामध्ये काही भाज्यांचे सेवन हे चुकूनही करायचे नाही. तसेच आपण या एकादशीच्या दिवशी अगोदरच्या दिवशी देखील काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही. तर आता एकादशीच्या दिवशी आपण भात हा चुकूनही खायचा नाही. अगदी एकादशीचा जो अगोदरचा दिवस आहे तेव्हा संध्याकाळी देखील आपण भात हा खायचा नाही. पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला. असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखेच आहे असे मानले जाते. त्यामुळे आपण देखील या दिवशी भाताचे सेवन करायचे नाही. अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील आपण एकादशीच्या दिवशी तांदूळ हा खायला द्यायचा नाही. आता यानंतर या दिवशी मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आता तसे तर आपण एकादशीला मांसाहार करत नाही, पण एकादशीचा अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तसेच कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो. त्यामुळे कांदा लसूण याचे देखील सेवन आपण या काळामध्ये करू नये. आता या एकादशीच्या दिवशी आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचं नाही. आपण त्या व्यक्तीला काही ना काही गोष्ट द्यायची आहे. मग तुम्ही अन्नदान करू शकता किंवा 1 ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल. पण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की त्या वस्तू जर आपण त्या व्यक्तीला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तर सर्वात पहिली महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू. झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो. आपण जर आपल्या घरातील झाडू कोणाला दिला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते. आता झाडू सहसा कोणी मागत नाही, पण शेजारी नवीन भाडेकरू राहायला आले तर अशा व्यक्ती झाडू मागत असतात. अशा वेळी आपण आपला झाडू हा कुणालाही द्यायचा नाही. त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे, मग तांदूळ असेल, तसेच मीठ असेल, साखर असेल, तर या वस्तू देखील माता लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात. या वस्तू देखील आपण आपल्या घरातून कुणालाही द्यायचे नाही. तुम्हाला जर त्या वस्तू दान करायच्या असतील तर तुम्ही दुकानातून त्या वस्तू घेऊन मग दान करू शकता, पण आपल्या घरातील वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही. उलट तांदूळ असेल, साखर असेल, मीठ असेल, या वस्तू उलट संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहते. आपला पैसा कुठेही वायपर खर्च होत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळे या वस्तू आपण घरामधून कधीही संपू द्यायच्या नाही. संपण्याच्या अगोदरच या वस्तू घरामध्ये आणून ठेवायच्या आहे. तसेच या दिवशी आपण संध्याकाळी दूध व दही देखील कुणालाही द्यायचे नाही. तसेच देवउठणी एकादशीच्या दिवशी विड्याचे पान खाऊ नका. वास्तविक विड्याच्या पानांचे सेवन केल्याने माणसाच्या मनातील रजोगुणांची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे देवउठणी एकादशीच्या दिवशी पान खाण्यास सक्त मनाई आहे.
तसेच आपण या एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाचे पान हे तोडायचे नाही, तसेच दुसरे कोणत्याही झाडांची पाने तोडू नये अशी मान्यता आहे। तुम्हाला अगदी झाडांची फुले जरी तोडायची असतील तर ती तुम्ही अगोदरच्याच दिवशी तोडून ठेवावी, पण आपण तुळशीची पाने चुकूनही तोडायची नाही, कारण की या दिवशी माता लक्ष्मीचा म्हणजे तुळशी मातेचा उपवास असतो अशी मान्यता आहे। आता भगवान विष्णू हे तुळशी पत्राशिवाय अन्नही ग्रहण करत नाही, नैवेद्य ग्रहण करत नाही, तर आपण अगदी खाली पडलेले तुळशी पत्र देखील घेऊ शकता, पण आपल्याला या दिवशी तुळशी पत्र हे तोडायचं नाही। आपल्याला तुळशी समोर देखील या दिवशी शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। या दिवशी आपल्याला तुळशी मातेची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करावी। तसेच या देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये भांडणतंटे, वादविवाद हे करायचे नाही। आपण जर असे केले तर त्याचा अशुभ प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो, कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते। आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तु म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणत असते। त्यामुळे चांगले बोलण्याचा प्रयत्न करा। या दिवशी कुणाशीही आपण भांडणतंटे हे करायचे नाही। तसेच आपल्या अवतीभोवती अशा काही व्यक्ती असतात की त्या नेहमी वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात, पण त्या व्यक्ती आपल्यासोबत चांगले वागतात म्हणून आपण त्या व्यक्तीसोबत राहत असतो, पण आपण या एकादशीच्या दिवशी अशा व्यक्तींसोबत देखील राहायचे नाही। आपण जर त्या व्यक्तींसोबत राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार हे होत असतो। तसेच या व्यक्तींच्या इथे आपण अन्न देखील ग्रहण करू नये, नाहीतर आपण जो काही उपवास करत आहोत किंवा जी काही सेवा करत आहोत त्या सेवेचे देखील आपल्याला फळ हे मिळत नाही। त्यामुळे या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। या दिवशी आपण पशु असतील, प्राणी असतील तर त्यावरती आपण हात उचलायचा नाही किंवा काठी देखील उचलायची नाही। उलट दाराजवळ गाय, कुत्रा, मांजर असे प्राणी जर आले तर त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचं आहे। तसेच या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे करायचे नाही। त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपण कोबीच्या भाजीचे सेवन करायचे नाही। कोबीची भाजी देखील तामसिक आहारामध्ये मोडत असते। अगदी अगोदरच्या दिवशी देखील या भाजीचे सेवन करायचे नाही। एकादशीचा उपवास सोडताना देखील आपण वांग्याचे भाजीचे सेवन हे करायचे नाही, तसेच अगोदर देखील करू नये। आपण या दोन भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही। आता या एकादशीच्या दिवशी आपण एक तुळशी पत्र घ्यायचं आहे। अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल। ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। गंगाजलाने देखील आपण स्वच्छ धुवून घेऊ शकता, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। ते तुळशी पत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर भगवान विष्णूंची आपल्याला 1000 नावे घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे। पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। आपलं विष्णू सहस्रनाम पठण झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे। कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, हा उपाय, ही सेवा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता आपली इच्छा, मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे। यामुळे आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे, कारण की या दिवशी भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागे होतात, तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात। या दिवशी आपण भगवान विष्णू समोर दिवसभर तसेच रात्रभर एक दिवा जरूर प्रज्वलित करायचाच आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।